आणि गाईज इथे तर आलू आलू आमच्या अंगावर पाणी उडतोय म्हणून भिजलोय थोडा थोडा. नंतर आलं आंघोळ करायचीच आहेत कारण की गरम भरपूर होतो इथं. तर मी तेच सांगतो इथे आता हा एन्जॉय करतोय तसं आम्ही आग्राला एन्जॉय केला. भरपूर मजा आली ती हल्दी लग्नाला साखरपुड्याला त्याच्यानंतर गोंधळाला. त्यानंतर पण 1-2 दिवस आम्ही मस्त फिरवतो. ते ब्लॉग नाही बनवले बट आम्ही इकडे तिकडे फिरवतो मस्त बीचवर वगैरे. आम्ही तिघंच ओम मी आणि तो अनिश आम्ही तिघंच जायचो मस्त एन्जॉय वगैरे करायचो. तर गावातलं पण भरपूर जणांनी आपला सपोर्ट चांगला दिला आणि ते सगळ्यांचा थँक्यू. त्यासाठी सगळ्यांना थँक्यू सो मच. तुम्ही एवढा सगळा सपोर्ट दिलात आग्रावाल्यांनी. आणि ब्लॉग्स पण मस्त झाले आपल्या तिकडं ऋषिआंबाच्या हल्दीचे लग्नाचे साखरपुड्याचे गोंधळाचे. आणि सगळ्यांनीच एन्जॉय भरपूर केला. काय रे जाम मजा आली ना. जाम मजा आली. कसा वाटला तुला. ह्यो पण भरपूर नाचवता हल्दीत. काय रे फक्त वाट लावली हल्दीत ते एकानेच ती म्हणजे पावसाने. आणि आता आम्ही पावसाचीच वाट बघतो तर पाऊस नाही येते. बघा इथं वातावरण बघा मस्त ऊन वगैरे आलंय. इथं ऊन वगैरे मस्त आलेलं आहे. आणि आता आय थिंक आमचा विचार चालला आहे की आता जायचं शेतावर थोडं जरा रिलॅक्स फील. बाबा ह्यो पाणी पण असं मारतोय ना सिधा अंगावर येतोय. चला आता आम्ही नंतर निघतो शेतावर आणि मग तुम्हाला नंतर भेटतो. बाई आले खाली आले सगळे. तो कुठे आहे चले खाली. चला आता हे तर येतील आपण पण आता निघू शेतावर आणि मग तिकडून आल्यावर बघू काय करतात. तसं ॲक्च्युली गाईज आम्ही आधी पण गावाला आलेलो म्हणजे आग्राला जायच्या अगोदर 4-5 दिवस इथं राहून गेलो. तेव्हा पण ब्लॉग बनवलेले तेव्हा ते ब्लॉग अपलोड नाही आले. आय थिंक हे आधी मी सांगितलं असणार मग परत एकदा सांगतो. ते ब्लॉग अपलोड नाही झाले कारण की आपले साखरपुड्याचे ब्लॉग होते ना लवकरात लवकर अपलोड करायचे होते आग्रावाल्यांना दाखवायला वगैरे म्हणून. सो चला आता आपण निघूया आपल्या घरी आणि मग तिकडून जाऊ शेतावर. चला ओके गाईस तर चला आता आपण चाललोय आपल्या शेतावर किंवा बोलतोय ना नंतर जायचं आहे. तर आता वाजले 4:30 संध्याकाळचे आणि आपण आता निघालो शेतावर. हे ओम हे बघा इथं ओम हे वेळ इथं बघ बघा. मग काय बोलतो. अरे आता आपण शेतावर चाललोय. हा मस्त बघ तिकडे आंबे वगैरे आहेत का नाही कैऱ्या. बाकी इकडचा वेदर आज पावसाही रोज म्हणजे असं तसंच वाटतं रोज पाऊस पडेल असं पण पाऊस काय पडत नाही. तर चला आता पुढे जाऊ शेतावर. आणि हा गाईज हा ब्लॉग आय थिंक जास्त मोठा होणार नाही कारण की जास्त काय ऊन एवढं असतं ना सकाळचे दाबान जास्त बाहेर पडत नाही. आता संध्याकाळी म्हणून बाहेर तरी पडलं आहे आणि रात्री पण कुठे गेलो तर काय दिसणार नाही अंधारात. 3 असं आहे म्हणून आणि जास्त शूट पण नाही करता येत. तर हा ब्लॉग जरा छोटाच होईल. चला आता शेतावर तरी जाऊ. ओके गाईस तर चला आता थोड्या वेळातच आपण शेतावर पोचतोय. तेव्हा तिकडून फक्त त्या साईडला एक टर्न घ्यायचा आणि मग पोचलो आपल्या शेतावर. चला निघूया. गाईस फायनली पोचलेलो आहे आपल्या शेतावर. मस्त वाटतं एकदम. ही बघा इथं विहीर. त्या विहिरीत आता पाणी काय खराबच आहे आता यूज नाही होता. काय काय हा जो वारा आहे ना हा फक्त इकडेच गावाला एक मजा आहे. काय रे ओम्या
बसलाय हो. एकदम वातावरण एकदम मस्त आहे गावाला. ये चल. मस्त एकदम थंडगार विषय असा. आणि त्या साईडला तुम्ही बघू शकता ढगाळचं वातावरण वाटतं. म्हणजे ते काय ते ढग एकदम ते वेगळेच ब्लू असे झालेले आहेत त्या साईडला. आणि त्या साईडला ऊन आहे, तो पण एकदम असा कोवळा ऊन, म्हणजे एकदम थोडासा लाईट ऊन आहे. आणि हा बघा वेत. काय रे कसं आहे? चांगलं आहे. चला आता इथं काहीतरी कामं वगैरे पण चालू आहेत त्या साईडला तेव्हा. सो आपण माझं कामाला लागू, नंतर भेटतो मला. बाय बाय कर. बाय बाय. हा सगळ्यात मोठा ब्लॉग झाला पाहिजे. बघा इथं सगळ्या झाडांना पाणी घातलेलं आहे. आता फक्त तिकडं समोर दिसत असतील तुम्हाला, तिकडं जायचं आहे. आजी वगैरे आहेत तर, आणि तिकडं पण हा पाणी झाडांना द्यायचं आहे. सो झूम नाही करू शकत म्हणून एका हाताने शूटिंग करतं. तर चला जाऊ आणि काम करूया. इथं आता जरा जाळतात बिनकामीचं असेल ते. आणि हा आकाश बघून असं मला तर वाटतं आज पाऊस पडेल. चान्स आहेत, म्हणजे रात्रीमध्ये कदाचित पाऊस पडू शकतो. पडला तर दाखवीन, नंतर बघू काय होतंय. हे बघा हे मोबाईल घेऊन बसलाय. अरे काय बस. हां हो तिथे तर ब्लॉगमध्ये. ओके गाईस, तर आता आम्ही जरा बसलेलो. तिकडं भरपूर काम वगैरे केली. तिकडं अशी कामं तर केली. हां काय केलं? झाडांना पाणी घातला भरपूर, प्रत्येक झाडाला बादल्या भरून. त्यानंतर आता तिकडं ते गवत वगैरे जात आहेत, त्यांना जरा मदत केली. तेव्हा तिकडं जात आहेत. तिकडं मामी आहे, सॉरी तिकडं आजी आहे. दिसत नाही, हां दिसली. तिकडं आजी आहे, त्या साईडला दिसते बघा. बाकी इथं मामी आणि ओम कुठे गेला? हा बघा ओम. ओमचा काहीतरी वेगळंच चाललंय. थांब जरा, ओमचा काहीतरी वेगळंच चाललंय. तो पिशवी चालतोय बघ. काय रे बाबा. एनिवे आता आम्ही पण थोडी कामं केली. मी जरा बसलो वाऱ्यावर, मस्त वारा वगैरे येतो इथं. आणि हा भाऊचा गेम चाललाय. अरे म्हणजे जरा नेचरचा आनंद घ्या जरा. तो कार्तिक पण तसाच. मागच्याच वर्षी आम्ही कनकेश्वरला आलतो, त्याचा पण ब्लॉग आहे, तुम्हाला बघून जावा, बघा मस्त आहे. तिकडे पण तसाच. आम्ही इकडे आलो, मस्त आम्ही नेचरचा आनंद घेतोय. उलटा तिकडं तर तेव्हा वारा होता इकडं भरपूर. सो तिकडं मस्त आम्ही एन्जॉय वगैरे करतोय शेतावर, वारा वगैरे नेचरचा आनंद घेतोय. आणि तो भाई मस्त इथं आल्यावर गेम खेळत बसलाय तुझ्या घरात. दोघं पण सेम आहेत. हे बघा हे फ्री फायर चालू आहे इथं. दाखव. हे बघा काय एवढी मजा येते काय माहीत फ्री फायर वगैरे खेळायला. मी नाही खेळत, मी फक्त BGMI खेळतो, PUBG. इथे काहीतरी इथं चालू आहे कन्व्हर्सेशन. एनिवे आता यांचं सगळं थोडंसं बाकी आहे काम वगैरे. सो ते वगैरे सगळं झाल्यावर आम्ही परत आपल्या घरी जाऊ. आणि तिकडं काय करू हे तुम्हाला नंतर समजेल. बघू चला पुढं काय करू आपण घरी गेल्यावर. इथं 8 वाजले आणि इथं मॅगी करतोय मम्मी. ते छान डेंजर लसूण पेस्ट टाकू. अद्रक लसूण पेस्ट टाकू. टाक, चांगलं लागेल ना. आपण खातो, ट्राय करू काय आज. अरे तो वेद पण आहे.
वेज काय वेज माणसं गेली तेल कामले. आज जरा वेगळी मॅगी. काय मिरी वगैरे नाही काय ती पण टाक. इथं फ्लॉवरची भाजी बनवली. आमरस पण आहे. हो दोघं पण बघा कसे जेवण बनवतात. हो आज तो तेल कामले ठरवला. मॅगी तयार आहे. चला का बाई? चला आता आम्ही खाऊन घेतो आणि मग नंतर तुम्हाला भेटतो. हे बघा आत्याने आमरस बनवलाय.